राज्यामधल्या आरटीओ कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपावरती जाण्याचा निर्णय घेतला। या संपामुळे राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमधल्या अनेक सेवा विस्कळीत होत आहेत। शासनाने प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा कर्मचारी आंदोलनामधून माघार घेणार नाहीत आणि आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा देण्यात आला। आजपासून आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संपाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयामध्ये आजपासून शुकशुकाट पाहायला मिळणार आहे। मी आहे अमरावतीच्या आरटीओ कार्यालयात। या ठिकाणी सकाळी 10 वाजेचं आपण पाहिलं तर अनेक लोकांची या ठिकाणी गर्दी होते। कोणी लायसन काढायला येतो, कोणी लायसन रिन्यूअल करायला येतो, तर कोणी वाहनाचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी येते। परंतु आज या ठिकाणी शुकशुकाट आहे, कारण या संपाचा जो फटका तो आता आजपासून नागरिकांना बसणार आहे। कर्मचाऱ्यांच्या जे प्रलंबित मागण्याबाबत शासन आणि प्रशासनाकडून सातत्याने टोलवाटोलवी होत असल्याचा आरोप करत राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। आणि या संपामुळे राज्यभरातील आरटीओ कार्यालयामधील अनेक सेवा ज्या आहेत त्या विस्कळीत होणार आहे। संघटनेने जी मागणी केलेली आहे ती प्रमुख मागणी अशी आहे की विभागाचा आकृतीबंध मंजूर होऊन 3.5 वर्षाचा कालावधी लोटला असतानाही सेवा प्रवेश नियम अद्याप तयार करण्यात आलेले नाही। त्यामुळे अनेक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहत असून त्यांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे। याशिवाय इतरही अनेक प्रलंबित प्रश्नावर शासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। आणि त्यामुळे मागील आठवड्यामध्ये 1 दिवसाचा संप त्यांनी पुकारला होता, तरी सुद्धा शासनाने यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे आजपासून संपूर्ण राज्यभरातील आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आणि आजपासून या संपाला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती।